वृक्ष लागवडीनंतर त्याची जोपासना किती महत्त्वाची आहे, त्याचं संवर्धन किती महत्त्वाचं आहे हे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यांनी 4 वर्षापूर्वी लावलेले जे वृक्ष आहेत त्याचं आता कसं नंदनवन फुललंय ते आपण पाहण्यासाठी जाऊया। खालापूर तालुक्यातील हाळबुद्रुक येथील खडकाळ माळरानावर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे औषधी व बहुगुणी 482 वृक्षांची लागवड करून सलग 4 वर्ष संवर्धन केल्यानंतर ही झाडं वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत। सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठान सतत उपयुक्त उपक्रम राबवत असून 5 जुलै 2021 रोजी खालापूर तालुक्यातील श्री सदस्यांनी वनपरिक्षेत्र हाळबुद्रुक हद्दीतील उजाड माळरानात सुमारे 50 प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली। यात गिरीपुष्प, उंबर, करंज, कडुलिंब, आकाशशेवगा, आवळा, गोडचिंच, जांभूळ, बाभूळ, बेल, शिसव, सीताफळ, पेरू, आपटा यांचा समावेश होता। हा आदिवासी वाडीतली हीच ती विहीर आहे। 2021 साली ही विहीर मृतावस्थेत होती, त्यातलं पाणी वापरण्यायोग्य नव्हतं। श्री सदस्यांनी ज्यावेळी वृक्ष लागवड सुरू केली त्यावेळी सर्वप्रथम या विहिरीची साफसफाई केली, त्यातील पाण्याची पातळी वाढली। हे पाणी उन्हाळ्यात वृक्ष लागवड झाली होती त्यासाठी जे पाणी लागत होतं त्यासाठी या विहिरीचा पूर्ण वापर करण्यात आला। या विहिरीने 4 वर्ष 482 वृक्षांना पाणी दिल्यामुळे आज तिथे बहारदार असं वन तयार झालेलं आहे। या वृक्षांची निगा अत्यंत शिस्तबद्धपणे राखण्यात आली। खत, पाणी, ग्रीननेट कुंपण यांचा वापर, उन्हाळ्यात नियमित पाणी पुरवठा आणि वणव्यापासून संरक्षणासाठी सुके गवत काढणे यासारखी कामे तालुक्यातील श्री सदस्यांनी नियमित केली। याचे फळ म्हणून आज या माळरानावर निसर्ग फुलून आला असून झाडांची उंची 10 ते 35 फुटापर्यंत पोहोचली आहे। संपूर्ण परिसर हरितमय झाल्यानंतर वन विभागाने याची योग्य दखल घेतली असून वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत वृक्षांचे अधिकृत हस्तांतरण करण्यात आले। धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे आपल्या हाळ भागात लागवड करण्यात आली होती, वृक्षारोपण करण्यात आलं होतं। 4 वर्षानंतर त्यांनी आपल्याकडे ती वृक्ष हस्तांतरित केले। या उपक्रमातून आपण काय सांगाल? मी तर प्रथम त्यांना धन्यवाद देतो की असा उपक्रम इथं कोणी राबवत नाही आहे, कारण की 4 वर्ष रोपांचं समूह करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी उन्हाळ्यामध्ये स्वतः पाणी टाकून रोपं जगवली आहेत आणि ती रोपांचा रूपांतर जंगलात झालेलं आहे। आम्हाला खूप अभिमान आहे की अशी काही संस्था परंपरेचं काम करते आणि ते जंगलाबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि अतिशय उत्तम काम करते, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। सर, आता यापुढे त्या ठिकाणी परत आपल्याकडनं काय उपक्रम राबवले जातील का? आम्ही आता ते जे रोपण आहे 4 वर्षाचं त्यामध्ये वन लागू नाही याकरता आम्ही खास दक्षता घेणार आहोत। ते कुठले वन लागणार नाही याची दक्षता घेण्याकरता आम्ही खास पथक नेमू आणि त्याची काळजी घेऊ। वृक्षाचे आणि मानवाचे नाते सांगताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी एक अभंग लिहिलेला आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, याची महती आजही आपल्याला पटते। उंबरखिंडीत जो विजयस्तंभ उभारलेला आहे त्यावर राजा शिवछत्रपती यांचं एक आज्ञापत्र आहे। या आज्ञापत्रात देखील आंबा, वड, पिंपळ, मोह
यासारखे जे वृक्ष आहेत त्यांचे जतन करावे, त्यावर कुऱ्हाड चालवणे असा आदेश दिलेले आहेत। आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे जी वृक्ष चळवळ चालवली जाते ती केवळ चळवळ लागवडीपुरता मर्यादित न राहता त्याचं पुढे संवर्धन देखील केलं जातं। याचं एक अनोखं उदाहरण आपण माझ्या मागे पाहाल। माझ्या मागे जी वन विभागाची जागा आहे या जागेत जवळपास 482 वृक्ष श्री सदस्यांनी लागवड केली। 2021 साली ही लागवड करण्यात आली होती। या लागवडीनंतर केवळ मर्यादित न राहता 4 वर्ष त्याचं संगोपन श्री सदस्यांनी केलं। अक्षरशः घाम गाळून उन्हाळ्यात सुकलेलं गवत, वणवा पेटून झाडांची हानी होऊ नये यासाठी सुकलेलं गवत काढणं, पाणी देणं, अशा प्रकारे जतन करून या वृक्षांची काळजी घेतली। आज या कातळ ठिकाणी एक अक्षरशः नंदनवन फुललेलं आहे। श्री सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालेलं आहे। नुकतंच या 482 वृक्षाची हस्तांतरण राजेंद्र पवार जे वन परिक्षेत्र अधिकारी खालापूर आहेत त्यांच्याकडे करण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर अशी लागवड जी पर्यावरणाच्या दृष्टीने एक संदेश देणारी आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।